मीरा भाईंदरमधील काशीगाव येथे हिंदी भाषिक ऑटो चालकांसाठी मराठी भाषा शिकवण्याचा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑटो चालकांना मराठी भाषा येण्याबाबत दिलेल्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर ही शाळा आयोजित करण्यात आली आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात चालकांना मराठीत संवाद साधण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा वाहतूक संघटना जिल्हा प्रमुख जयराम मेसे यांनी चालकांना मार्गदर्शन केले। परिवहन विभागाच्या वतीने आणि आदरणीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आमच्या हिंदी भाषिक सर्व बंधूंना मराठी शिकवण्याचे येथे क्लास चालू केले आहेत। महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा पाठ्यक्रम आज इथे सुरू केलेला आहे। आज हा 3रा रविवार आहे। प्रत्येक रविवारी आम्ही सकाळी 10 ते सायंकाळी 4, कधी जास्त लोक असेल तर 6 वाजेपर्यंत या लोकांचे क्लास घेतो। आजपर्यंत जवळजवळ इथं मीरा भाईंदरमध्ये 13 असे क्लास सुरू केलेले आहेत। संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये 2573 लोकांचं आतापर्यंत तिथे रजिस्ट्रेशन झालेलं आहे। तर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्टिफिकेट दिले जाणार आहे। ते सर्टिफिकेट भविष्यामध्ये यांना उपयोगी पडणार आहे। त्यासाठी आज इथे आम्ही हा क्लास घेत आहे आणि हा क्लास घेत असताना आमचे विशेषतः काशीमीरा परिसरामध्ये मोठ्या संख्येने आमचे उत्तर भारतीय बांधव रिक्षा चालक टॅक्सी चालक राहतात। म्हणून हा काशीमीरा विभागामध्ये मोठ्या संख्येने आज इथे हे क्लास आम्ही चालू केलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये तसेच काशीमीरामध्ये आपण पाहू शकता इथे प्रशिक्षण वर्ग चालू केलेले आहेत। हा 3रा संडे आहे। या 3ऱ्या संडे मध्ये शेकडो रिक्षा चालक इथे येऊन प्रशिक्षण घेत आहेत आणि त्याच्यासाठी साहेबांना पण धन्यवाद देत आहेत आणि ते प्रयत्न करत आहेत की आम्हाला मराठी बोलण्यास येईल आणि आम्ही पुढे जाऊन प्रत्येक ठिकाणी मराठी बोलू आणि सहकार्य करू मराठी बोलण्याचा। महाराष्ट्राला सर्वांना जय महाराष्ट्र बोलतो आणि आम्ही लोक मराठी भाषा शिकायला खूप छान होते। आमच्या परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेब खूप छान वाटतं आम्हाला की मराठी शिकायला। हिंदी भाषिक ऑटो चालकांनीही हा उपक्रम सकारात्मकपणे स्वीकारला असून प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी शिकण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। आगामी काळात अशा कार्यशाळा अधिक व्यापक स्तरावर आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे।